स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आजच्या विशेष ब्लॉगमध्ये। तर सगळ्यात महत्त्वाचा आज विशेष काय आहे ती सांगतो तुम्हाला। तर इकडे बघा आपला बर्थडे बॉय, आपल्या पुतळ्याचा आहे वाढदिवस आणि ऐन वेळेला शूटिंग केले, चालू केले। तर पुतळ्याला हॅपी बर्थडे, तुम्ही सगळे हॅपी बर्थडे म्हणा। तर आपला ब्लॉग सुरू करायचा मधनच सुरू केलाय, त्यासाठी कारण हे आहेत बघा इकडचे मेंबर आपले आणि माझ्यासोबत असणारी छोटीशी चिमुकली। काय नाव आहे तुझं? तर हिचं नाव आहे सिया आणि आमची मावशी आलेली आहे आपली यूट्यूब फॅमिली। तुम्हाला मी ह्यांचं लग्नाचं वगैरे व्हिडिओ दाखवलाय बघा आणि त्यांचं आता ही झाले नवीन चित्तार। तर असं ही बाळ आपलं। तर मावशी आल्या आणि ब्लॉग बघत असते आपली कंटिन्यू आणि तिला म्हणलं चला त्या ह्यानं दाखवूया आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, सगळी बघतील तुम्ही। आणि अक्षय भाऊजी त्यांच्या मिसेस आल्यात आणि काय चाललं ह्यांचं दाखवतो तुम्हाला। आधी इथं काय बघायलात बघा, आपल्या यूट्यूब चॅनलचा अख्खा मसूरचा रेसिपी बघाल्यात आणि आज ही आलेत आणि स्पेशली अक्षय भाऊजींसाठी करायला लागलोय रेसिपी बघाल्यात। खरं मी इकडे बघा तुम्हाला दाखवतो, इकडे बघा मी अख्खा मसूरचा घाट घातलाय आणि चालल्या बघा गडबड। इथं ताई वगैरे तयारी करायला लागलेत बघा, इथं अख्खा मुसरा करायला लागलोय आम्ही आणि इकडे ह्या ताईंचं पण काम चाललंय। आणि चला ही बघा सगळी जनता, डेकोरेशन केलंय सगळं आणि चिल्लर फॅक्टरीचं काय काय चाललंय। गुंडा काय केलंयस? घंटा, थांबा पुरी नाद दाखवतो। त्याने ना घंटा केल्या बघा, हिला धरा घंटा केल्या। आणि श्लोकचं काय चाललंय? श्लोक काय गिफ्ट देते संध्याकाळी तुम्हाला दाखवतो। काय दाद्या काय गिफ्ट देतात बघूया। आणि बघा पोरांनी डेकोरेशन केले। पुरी कुठे आहेत? चला चला इथं बघूया पुरींचं काय चाललंय दाखवतो तुम्हाला, थांबा। तर दरवाजा बंद करून काहीतरी चाललंय ह्यांचं। पोरींनो काय चाललंय? आणि ज्ञानेश्वरी आमची ग्रीटिंग कार्ड बनवाले बघा भैयासाठी, सरप्राईज बॉक्स। आणि आमची ओविराणी सुद्धा बघा तिकडं ग्रीटिंग कार्ड बनवायला लागल्या। होय थोडंसं राहिले। चला तर मित्रांनो आज बघूया प्रथमचा बर्थडे आणि घरात आलेल्या पाहुण्यांचं। चला सुरू करूया आपण द फॅमिली टूर। मित्रांनो संवाद झालेले आहेत आणि फायनली बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे। आणि तुम्हाला माझा आवाज येतोय का बघा, कारण आमचा गोविंदाचं रडगाणं सुरू झालेलं आहे इथं बघा। ओ का रडका आमचा रडायला लागलाय ना गोविंदा, रडका फोटो येणार आहे गोविंदाचा। चला तर मित्रांनो अजून तुम्हाला दाखवायचं राहिले, अजून कोण पाहुणे आहेत आपले तो का प्रणव आलेला आहे, पियुष आलेला आहे, पियुषा प्रणव आणि हो का सारिका आलेले आहेत आणि इकडे विजय भाऊजी आणि मावशी आले बघा, आमची मम्मींची बहीण इथं बसलेले आहे। बाकी सगळे तुम्हाला दाखवलेत आणि इथं बर्थडे सेलिब्रेशन चाललंय। चला आता पुतूचं बर्थडे सेलिब्रेशन करूया आम्ही। आता सगळेजण औक्षण करणार आहे त्याला। काय केलं नेलं अक्षयपाशी बॉम्ब लावला तरी सगळी चालल्या मज्जा मस्ती बघा। भावंड एकत्र आलेले आहे इथे सगळी, त्यामुळे मज्जा चालल्या इकडं। आणि इकडे सुरू आहे बर्थडे सेलिब्रेशन। दंगा धुडकूस माझा काही आवाज येणार नाही तुम्हाला ह्यात। Happy birthday to you, happy birthday dear Prathamesh, happy birthday to you. Wish you many happy returns of the day. भैया मला द्या, चला मी चालतो आता केक बघू। तुला जरा क्रीम चला सगळे चारा या सगळ्यांनी हो का इकडे मी भाऊजी तर सुरू आहे। काय म्हणताय?
अजून व्हायचंय पूर्ण. अजून जेवल्यावर तुम्ही सांगा कसं वाटलं. मसुरा खाल्ल्यावर. तर आता इथं पतुल्याला सगळेजण केक चारायल्यात. आधी भाऊजींचा काढा. भाऊजींचा फ्रेंड्स आधी काढा, नंतर तुम्ही. चला आता आमच्या दोन्ही जाऊबाई चारायल्यात केक. पण फोटो काढे असाच. थांबा. अरे तिला लावला नाही सर तसं भैयाचं. चला तर आमच्या घरातील मोठी व्यक्ती म्हणजे आमच्या मम्मी आता पतुल्याला केक चालणार आहेत. आम्हाला खरं सकाळपासून पतुल्या जन्म झालेला छोटा पतुल्या. ओ भाऊजी फोटो काढा मम्मींचा. पतुल्याला मम्मी पैसे द्यायला लागलेत. आहो इकडे काय चाललंय बघा. बघा बघा पतुल्या आमचा सगळ्यात मोठा आणि पतुल्या आमचा सगळ्यांचा जीव आहे. पतुल्या लाडका. चला झाला का. चालला का. आता पतुल्या सगळ्यांना केक चारणार आहे. आमच्या घरात गडबड गोंधळ. आणि आता छोट्या मुलांची बारी गिफ्ट द्यायची. आमच्या ओविराणीचं गिफ्ट बघा. ओविराणीने आमचे गिफ्टिंग कार्ड बनवले बघा. हा चला आता दादूचा नंबर. ठेव ओवी ठेव. हा आता आमच्या श्लोकीबाईचा नंबर आहे. शुक्कीबाई इकडे बघ. तर आमच्या शुक्कीबाईने ग्रीटिंग आणि सगळ्या पोरांनी ग्रीटिंग कार्ड बनवले. आणि आता त्यानंतर कुणाचा नंबर आहे. दादा की दादा स्पेशल आहे. दादा आमच्या बघा कसलं भारी बनवलंय बघा. शिल्ड तयार केलंय. जाता द्या ना. हा आता ज्ञानू गिफ्ट द्यायला. असं कर की. कसलं मोठं गिफ्ट दिले. अरे ती कुठं आहे. थांबा की अजून एक गिफ्ट आहे. थांबा जरा असं. झालं का. तो नंतर बघतोय पहिल्यापासून. ए बाबा डोळे बंद कर. हा असं द्यायचं वय दंड करून. थांबा खडू दिले. ड्रेस घातलाय. मोठे भाऊजी आणि मधले भाऊजी दोन भाऊजी मिळून घेतलेला आहे. दादा आणि भैयाकांनी इकडे. असा ड्रेस धरा. असा काढून दाखवू. ड्रेस घेतलाय मित्रांनो. फोटो बघा. तर बघा हे घेतलंय मी पतुल्याला माझ्याकडनं गिफ्ट. इकडे कॅमेरा त्या फोन मध्ये कुठं. थँक्यू धन्यवाद. चला अरे काय सगळ्यात मोठे गिफ्ट. अरे काय समजलं काय समजलं. काढ साईडचं. समजलं नेटवर तर आणता द्या लागलाय. अरे तिला फरवणार आहे. हात न बघूया. टीव्ही नाही लॅपटॉप आहे. लॅपटॉप भैयाचे होश उडणार आहेत असं गिफ्ट आहे पप्पा. अरे मुझे भी देखने दो ना. अरे तुला पप्पा म्हणलं लॅपटॉप आहे.
तिला कसं वाटलं गिफ्ट? एक नंबर गिफ्ट. काय मला काय इमॅजिन कळेना. केलं होतंस का? मला काय काय झालं ओपन करतो. कर सर. इकडून घ्या. फिफ्टोच घेतला मित्रांनो. गेमिंग सिरीज घेतल्या. लेटेस्ट एकदम 14 जनरेशन. 14 जनरेशन चांगले आहे मित्रांनो. काय 40-50 ग्राफिक्स काय सुट्टी नाही मित्रांनो तुमचा ब्लॉगर बघा एवढं कष्ट करतोय आणि त्याला गिफ्ट द्यायचं होतं आणि माझं तो फ्रेंड सांगितलं. तो आणि आम्ही खूप सरप्राईज ठेवलंय. अजिबात त्याला करून दिलं नव्हतं आणि आज फायनली झालेला आहे ओपन आपला लॅपटॉप. चला दाखव. स्टार्ट केलं. मागच्या ठेवल्या कुठे दिसला नाही. कुठल्या जागेवर सरप्राईज गिफ्ट आहे. घरात काय जरी आणलं का नाही नवीन लगे लक्षात येतंय माझ्या. पण ह्यावेळी प्लॅनिंग जोरात केलं. लॅपटॉपची लॅपटॉपची नव्हती. मम्मीने ब्लॉग करायची म्हणजे तेव्हा काहीतरी असं मला वाटलं. पण असं लास्ट पण वाटलं नाही की लॅपटॉप काय असं असं वाटलं झालं माझा लॅपटॉप म्हणून विचारलं माझा आहे काय तुझाच आहे बघ. छानच झालंय माझा लॅपटॉप. पप्पांच्या पेक्षा सुद्धा भारीतला लॅपटॉप घेतलाय पप्पाने. 40-50 जनरेशन 14-15 आहे. अरे काय ती काढायला आलेस नाही अगं चार्जर 3 कशाला काढलीस त्यातलं? त्यातलं काढलं वाटतं. वन ऑफ द ड्रीम लॅपटॉप. मग लय बटनच झालं माझा लॅपटॉप आहे तर बटनच झाले माझा लॅपटॉप. चिमटा काढायचं. सगळे आपले युट्यूबर काय म्हणत होते कष्ट करते आमचा ब्लॉगर. प्रथम सगळी म्हणत होती युट्यूब मध्ये की प्रथम तुम्हाला खूप मदत करतोय तुमचा ब्लॉगर. तर बघा तुमच्या छोट्या ब्लॉगरला आम्ही छान असं गिफ्ट दिलंय. कसं वाटलं गिफ्ट नक्की सांगा. ओके मस्त एक नंबर. चला फोटो चला. सगळी या. पप्पांपेक्षा पण पीसी पेक्षा बेस्ट आहे मित्रांनो लॅपटॉप. बघा खतरनाक लॅपटॉप घेतलाय पप्पांनी. 6 GB एक नंबर. 512 ते स्टँडर्ड तेवढीच असते. प्लॅन म्हणून म्हणला रविवार नंतर. माझा एक मित्रांनो जुना लॅपटॉप आहे आणि त्याचं क्लिनिंग करायचं होतं फक्त. बाकी मग पप्पा काय म्हणलेले पप्पाला म्हणले मी क्लीन करून घेऊया लॅपटॉप. भैया पण मागे लागलेले माझे क्लीन करूया. आणि मी रोज म्हणते आज करूया आज करूया आज करूया. पप्पा म्हणजे रविवार नंतर करू रविवार नंतर करू का. बघा रविवार नंतर त्या लॅपटॉप त्याला तरी रोज आम्ही विचारतोय काय काय घ्यायचं बघ तुला. आणि कसं गिफ्ट आणि काही तर आता ह्या टायमिंगला जातं. यावेळी काहीच झालं नाही. म्हटलं ठीक आहे म्हणजे जरासा नाराज होता तसं नाही. लागतंय बघ काय तर आणले काय तर नाही. आणि कळते सगळ्यांना मला कळते काय आता हर्या हुर्या होय आहो. हर्या हुर्या हुर्या पतीला रिकामा झाला होय पतीला. अरे त्याला ही होईना झाले अजून. बघा नाटकी बघा या इथं बघा नाटकी आहे ज्ञानूची. कसे पोजून फोटो काढायला लागल्यात. फोटो सेक्शन चाललंय भारी पैकी. ते सगळ्या मावश्या बसल्यात बहिणी. या तिघी बहिणी तर बसल्यात बघा. ए चला फोटो काढायचा आता दादो. ए जावा पोरांनो चला. चला मित्रांनो थोड्या वेळ जेवायचं. आणि ही किरकिर किडा कायम सरकायला भूक लागल्या बघा आणि जेवत बसल्या बघा. इथं कायम हेच असं असते आमच्या गुंड्याचं होय ना गुंड्या. गुंड्याला भूक लागल्या आणि बघा शिवारी खेळायला जिया. चला आणि हे श्लोकचं काय तिसरंच चाललंय बघा फुग्याने खेळायचं का. आय उचलला छोटे हाती को उठा लिया. अरे तोंडा उतरलंय. इधर बघा मित्रांनो छोटा है क्या बडा है. मोठ्या भाऊजीनी प्रथमला उचलून घेतले. चला हा हे बघा बोतल्याला कसं उचललं. हे उचलत होता सगळ्या भावासनी आणि भाऊजीनीच उचललंय त्याला. चला आता आयडी बरोबर फोटो. हा
त्यांच्याकडे बघा बहिणीच्याकडे. चला तर मित्रांनो बर्थडे सेलिब्रेशन झाले आणि ते सगळी जेवायला बसलेत बघा. सगळी वळीनं मसुरा रोटी जिरा राईस मस्त पैकी. आणि अजून येऊ बघा. अय प्रथम भूक आहे का? भूक लागल्या का नाही बघा? लागल्या काय? का लॅपटॉप बघून मला वाटलं भूक गेली वाटतं. चला तर पतुल्या नंतर जेवणार आहे कारण अजून बाहेर जाणार आहे मित्रांच्यात बर्थडे सेलिब्रेशन करायला. बाकी सगळी बघा तर जेवायला बसल्यात. आमची ओविरांनी बसल्या तिकडे वर. इथं बसल्यात मावशी आणि छोटी बघा आमची छोटी मध्ये मध्ये चुळबुळ चालले ह्याची. ओ अक्षय भाऊजी मसूर आवडला का? आवडला का भाऊजी? झालाय ना? चला तर आता ही सगळी जेवून घेतात त्यानंतर मग आपण जेऊया. तरी बघा पतुल्या बर्थडे करून आलाय आणि मित्रांचा बर्थडे म्हटलं की रंगपंचमी एकत्र गेलाय का प्रथम? तरी बघा अरे काय डोक्यात केलंय ती? तरी बघा आमच्या पतुल्या उजेडात बघा. बघू प्रथम खरा बर्थडे सेलिब्रेशन. जात आंघोळ करतो जा मग जेऊया. बादली वतल्या तरी पोरापोरांचा हॅपी बर्थडे. चला आता पतुला आंघोळ करायला लावूया आणि त्यानंतर जेवायचंय. थांबलोय मी जेवायचे अजून. मित्रांनो तर बर्थडे सेलिब्रेशन खूप छान आणि मस्त झालेलं आहे आणि रात्रीचे 11:15 वाजलेत. छान असं मस्त आम्ही बसलेलो आहे ब्लॉग एंड करण्यासाठी. चला तर आधी पतुल्याची रिॲक्शन बघूया. पतुल्या तर कसं वाटलं गिफ्ट? लय भारी वाटलं मित्रांनो. पप्पांनी लई छान ह्यावेळी असं प्लॅनिंग करून मस्तपैकी गिफ्ट दिलं. आणि म्हणजे झालं काय की लॅपटॉपचं दुरुस्त करायचं चाललेलं आमचं आणि पप्पा म्हणले की रविवार नंतर बघूया. आज ऍक्च्युली रविवार येतो 27 जुलैला आणि पप्पा म्हणजे रविवार नंतर बघूया. मी पण एवढं म्हणजे असं हे केलं नाही. 1 आठवडा आधी झालं बोलणं आमचंही. मी पण जाऊ दे करत बघा 1 आठवड्यानंतर पप्पानी एवढं भारी मस्त गिफ्ट आणले. होय ना? पतुल्याला एक्सेप्टेड नव्हतं मित्र. म्हणजे असं माझ्या डोक्यात पण नव्हतं की एवढं मोठं असं गिफ्ट असेल. होय ना? हो. आणि ही बघा कुडकुडत बसलेली 2. काय मग आहो काय आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल झालंय सक्सेस एकदम. पतुल्याला करतो बघू कसा उपयोग करतोय बघूया. मी त्याला तेच सांगितलंय मगाशी. पप्पाने एवढ्या मनापासून एवढं भारी गिफ्ट घेतले त्याचा चांगला कसा उपयोग करून घेतोस ते आता बघायचंय आपण. होय ना? हा चला तर काय मग जुंड्याचं गिफ्ट मध्येच दाखवलं नाही. मध्येच पत्याचं मध्ये गिफ्ट आलं तर पतुल्या ज्ञानून सुद्धा एक भारी पेन आणलाय. चला तर मित्रांनो कसा वाटला आजचा अधूनमधून सुरू केलेला आणि रात्रीचं 11:15 वाजता एंड करणार आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सायोनारा. जय महाराष्ट्र.